मुंबईच्या कुर्ल्यात इमारतीच्या तोडकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे। MMRDA कडून जुन्या इमारतीचं तोडकाम सुरू असताना JCB मशीन इमारतीवर नेण्यासाठी वापरण्यात आलेला मोठा क्रेन अचानक अनियंत्रित झाला आणि बाजूच्या 4 ते 5 झोपड्यांवर कोसळला। कुर्ल्यातील कुरेशी नगरच्या इंदिरा नगर परिसरात शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली। रात्री 12 वाजल्यापासून JCB इमारतीवर नेण्याचं काम सुरू होतं, मात्र पहाटेच्या सुमारास JCB वर नेत असताना अचानक क्रेनचं संतुलन बिघडलं आणि काही क्षणातच क्रेन झोपड्यांवर कोसळला। घटनेच्या वेळी झोपड्यांमध्ये अनेक नागरिक झोपलेले होते। मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली। क्रेन झोपड्यांवर कोसळल्याने काही नागरिक अडकले होते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं। या दुर्घटनेमध्ये 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र तोडकामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या घटनेची प्रशासनाकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे।